नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर मित्रांनो, आजची अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या शहरातून येत आहे. ते म्हणजे शहरातील लहान मोठ्या हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांवर आता आयकर विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे. आणि या कारवाईमुळे अनेक हॉस्पिटल्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील अनेक हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे व्यवहार होत असल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले. याच पार्श्वभूमीवर INCI विभागाने म्हणजेच इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन या विभागाने तपासाची मोहीम सुरू केली आहे. या तपासात कर चुकवेगिरी तसेच नियमबाह्य आर्थिक व्यवहार उघडकीस येत आहेत. 100 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स हे नोटीसच्या जाळ्यामध्ये आयकर विभागाने नागपुरातील 100हून अधिक हॉस्पिटल्सना नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील आरोग्य व्यवस्थेतील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागाने कंबर कसली आहे. मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्ससोबतच इतर संस्थांचीही तपासणी सुरू आहे. नागपूरमधील पारडी परिसरातील मा भवानी हॉस्पिटलवर आयकर विभागाने थेट कारवाई केली आहे. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की केवळ 100 नोंदींमध्ये तब्बल 2.5 कोटी रुपयांचे रोखीने व्यवहार झाल्याचे आढळले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम स्वीकारणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते. रोखीने व्यवहार करणे हा गुन्हा कसा होतो ते आपण बघूया. आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रोख व्यवहार करणे बेकायदेशीर आहे. कर वाचवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी रोख रक्कम स्वीकारली जाते असे आढळल्यास हॉस्पिटल किंवा संबंधित डॉक्टरांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई केली जाते. ही मोहीम फक्त मोठ्या हॉस्पिटलपुरती मर्यादित राहणार नाही आणि यापुढे लहान हॉस्पिटल्स, क्लिनिक्सवर सुद्धा, नर्सिंग होमवर सुद्धा एक कारवाई होणार आहे. या कारवाईमुळे आरोग्य क्षेत्रातील काळा पैसा उघड होण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंटला चालना मिळणार आहे. कर चुकवेगिरीला आळा मिळणार आहे आणि रुग्णांकडून होणाऱ्या अवाजवी वसुलीवर नियंत्रण मिळणार आहे. तर मित्रांनो, नागपूरमधील हॉस्पिटल्सवर आयकर विभागाची ही कारवाई आरोग्य क्षेत्रासाठी मोठा धक्का मानली जात आहे. पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.